नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण फिजिक्सच्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्याचा तिसरा पार्ट बघणार आहोत. आज आपण थोडंसं फास्ट घेऊ, ज्या विचारले जातात कन्सेप्ट्स त्या फक्त बघूया, जेणेकरून जास्त, कारण हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे बऱ्यापैकी फिजिक्समध्ये. सो फक्त त्याचं मीनिंग काय आहे आणि एक्झाममध्ये काय क्वेश्चन येऊ शकतो त्या हिशोबाने आपण बघूया. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, जसं की पेंडुलम आहे. एक पेंडुलम म्हणजे काय, एखादा दोरा आहे, त्याच्या बॉटमला मास जर तुम्ही लावलं आणि या कॉर्नरला तुम्ही पकडलं इथं, तर त्याची जी मोशन आहे इथून ते इकडं अशी, समजते, तर ही ऑसिलेटरी मोशन आहे. एक असते सर्क्युलर मोशन, गोल फिरत असता पूर्ण, तर सर्क्युलर मोशन झाली असती. ऑसिलेट म्हणजे तो 360 डिग्री पूर्ण नाही करत आहे, काहीतरी अँगलमध्येच फिरत राहतो, इथून इथं इथून इथं. सिम्पल हार्मोनिक मोशन, टू अँड फ्रो, जसं की हे आहे सिम्पल हार्मोनिक मोशन. फिक्स्ड पोझिशन, SHM हे लक्षात ठेवा, पेंडुलमची जी मोशन आहे ती. आता याच्या केसमध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. आता जेव्हा मीन पोझिशनला असणार, मीन पोझिशन म्हणजे काय, सेंटर, हे बघा हा पेंडुलम आहे, हा इथं मास लावलं समजा एंडला, ही मीन पोझिशन आहे मधली, आणि हा जर असा गोल फिरत असेल तर हा एकदम इथे येणार कोपऱ्यामध्ये शेवटी, ही एंड पोझिशन आहे, आणि या साईडला पण हा एंडला इथपर्यंत येणार. ह्याच्यापेक्षा तो वरती म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन झाली ही, याच्यावरती नाही जाणार, इकडं याच्या पण वरती नाही जाणार. सो एवढ्याच याच्यामध्ये तो ऑसिलेट करत असेल समजा, तर ही झाली मधली जी आहे ती मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे किंवा एंड पोझिशन, ही पण एक्स्ट्रीम पोझिशन. तर मीन पोझिशनला जेव्हा असतो, मध्ये असतो, तेव्हा त्याच्या बाबतीत काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. वेलॉसिटी जी आहे त्याची ती मॅक्सिमम असते, ॲक्सेलरेशन 0 असतं. ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी मॅक्सिमम आहे, त्यामुळं डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण मॅक्सिमम मिनिमममध्ये, तर ॲक्सेलरेशन जे आहे ते 0 येतं. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते, कारण तो वेलॉसिटी जास्त आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mv². आणि पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती मिनिमम असते. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे किती हाईटवर आहे तो. सो लक्षात काय ठेवायचं, वेलॉसिटी आणि कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, ॲक्सेलरेशन आणि पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असणार. आणि ते जेव्हा तो एंड पोझिशनला जाणार, म्हणजे या कोपऱ्यामध्ये किंवा या कोपऱ्यामध्ये, तेव्हा उलटं होणार. सो एक्स्ट्रीम एंडला जेव्हा असतो तेव्हा वेलॉसिटी 0 होते, कारण इथं आलो तो थांबणार आणि परत खाली येणार. सो वेलॉसिटी 0, कायनेटिक एनर्जी 0 होणार, ॲक्सेलरेशन जे असतं ते मॅक्सिमम असतं, आणि पोटेन्शियल एनर्जी जी आहे तीसुद्धा मॅक्सिमम असतं. ठीक आहे. त्यानंतर टाईम पिरियड जो असतो पेंडुलमचा, T=2π√m/k. के म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन आहे किंवा स्ट्रिंग लेंथ म्हणू शकता तुम्ही. m म्हणजे मास आहे, k म्हणजे रेडियस आहे. सो हे पण लक्षात ठेवा. सिम्पल पेंडुलम जो आहे, आत्ता जे वरती बघितलं आपण ते, ठीक आहे. तर त्याचं काय आहे बेसिकली, T=2π√L/g. L म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजतं. आता मॅक्सिमम टाईम पिरियड किती असतो पेंडुलमचं, आता हे काही गरजेचं नाही, एवढे फॅक्ट्स लक्षात ठेवणं, नाही लक्षात राहणार नाही. 84 मिनटं जो आहे तो टाईम पिरियड असू शकतो मॅक्सिमम. त्यानंतर काही फॅक्ट्स दिलेले आहेत, जर लक्षात राहिलं, विचारलं ग्रुप सीला, पेंडुलमचं जे क्लॉक आहे ते समरमध्ये स्लो होतं आणि विंटरमध्ये फास्ट होतं, कारण त्याची जी लेंथ आहे ती एक्सपांड कॉन्ट्रॅक्ट होणार, त्यामुळे लेंथ वाढली तर टाईम पिरियड वाढणार, लेंथ कमी झाली तर टाईम पिरियड कमी होणार. त्यानंतर मग लिफ्टमध्ये असेल पेंडुलम, खाली येत असेल, लिफ्टवरती जात असेल, तर काही फॅक्ट्स दिले आहेत. चंद्रावर नेला पेंडुलम तर त्याचा टाईम पिरियड जो आहे, जीच्या तिथं √g आहे, तिथं g/6 टाकायचं. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत मेकॅनिकल वेव्स जे असतात, वेव्ह म्हणजे समजते प्रोपोगेट होणारी जी गोष्ट आहे, एनर्जीचं ट्रान्समिशन असतं. बेसिकली एनर्जी जी आहे ती कुठल्या ना कुठल्या फॉर्ममधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. तर जे प्रोपोगेशन आहे, पुढं जाण्याचं जे पद्धत आहे, त्याला वेव्ह म्हणतात. आता मेकॅनिकल वेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत, मेकॅनिकल वेव्ह म्हणजे शक्यतो ज्यांना मीडियम लागतं ट्रान्सफर होण्यासाठी, मीडियम म्हणजे पाण्यातून जात असतील किंवा एअरमधून जात असतील, तर त्यांना मेकॅनिकल वेव्ह म्हणणार.
आता याच्यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, टाईप्स ऑफ वेवमध्ये लॉन्जिट्युडनल वेव असतात काही आणि काही असतात ट्रान्सवर्स वेव. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय की जेव्हा वेव पुढे चालली आहे, म्हणजे इथून एनर्जी समजा इकडे चालली आहे या डायरेक्शनमध्ये. लॉन्जिट्युडनलमध्ये काय असतं, पार्टिकल्स जे असतात व्हायब्रेट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, म्हणजे त्याचं जे आहे डायरेक्शन, ही जी डायरेक्शन आहे याला पॅरलल असते. म्हणजे असेच ते इथं कॉम्प्रेशन होते समजा, परत रेरिफॅक्शन म्हणजे लांब जात आहेत, परत कॉम्प्रेशन होते, असं परत रेरिफॅक्शन होते. सो 2 गोष्टी असतात. जी वेव ट्रॅव्हल करते ती मीडियम, ही जी डायरेक्शन आहे प्रोपोगेशनची त्याला पॅरलल आहे, पॅरलल समांतर आहे का परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर. समजते परपेंडिक्युलर म्हणजे काय, हे अशी डायरेक्शन आहे, ही जी असेल तर त्याला परपेंडिक्युलर म्हणणार. हे 90 डिग्री आहे समजा, किंवा वर्टिकली याची मोशन आहे. सो लॉन्जिट्युडनल वेव कुणाला म्हणतात, ज्याचे पार्टिकल जे आहेत ते प्रोपोगेशनच्या डायरेक्शनला पॅरलल आहेत, त्याला लॉन्जिट्युडनल वेव म्हणणार. आणि साऊंड वेव जे असतात, आवाज जो ऐकू येतो आपल्याला, तो बेसिकली टाईप ऑफ लॉन्जिट्युडनल वेव आहे. आणि त्यानंतर ट्रान्सवर्स जे आहे वेव, त्यामध्ये परपेंडिक्युलर असतात पार्टिकल्स डायरेक्शनला. ओके, आणि ते एक्झाम्पल दिलं आहेत. आता लाईट जी असते आपली ती बेसिकली, आता लाईट काही मेकॅनिकल वेव नाही आहे, लाईटला मीडियम नसलं तरी चालतं. सूर्यापासून जी लाईट येते आपल्याकडं, व्हॅक्यूममधून पण ट्रॅव्हल होतं, पण लाईटची जी डायरेक्शन असते तर ती परपेंडिक्युलर असते. सो लाईट जी आहे लक्षात ठेवा, लाईट ही आहे ट्रान्सवर्स वेव. आता लाईटच्या शेवटी टी आहे आणि ट्रान्सवर्स आहे. आणि आपलं साऊंड जो आहे, साऊंड ती आहे लॉन्जिट्युडनल वेव, साऊंड लॉन्जिट्युडनल, कारण त्यामध्ये कॉम्प्रेशन होत असतं. म्हणजे कानाच्या पडद्यावर आपला जेव्हा आवाज पडणार तेव्हा आपल्या ड्रमचं पण कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन होतं आणि आवाज जो आहे तो आपल्याला डिसायफर होतो. समजते. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय आहे तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, सेंटरपासून किती वरती गेलं आहे किती खाली आलं आहे, ह्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. आणि वेवलेंथ म्हणजे हा पॉईंट जो आहे, परत वेव गोल फिरताना हा दुसरा पॉईंट जो आहे, यातलं जे अंतर आहे त्याला वेवलेंथ म्हणतात. आणि टाईम म्हणजे, टाईम पिरियड म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा पूर्ण लूप कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणजे ज्याला मीडियमची गरज नसते, म्हणजे व्हॅक्यूममधून सुद्धा ट्रॅव्हल होतात. साऊंड जो आहे तो व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल नाही होणार, त्याला मीडियमची गरज असते. पण लाईट जे आहे त्याला मीडियमची गरज नसते. ओके, त्यानंतर वेलॉसिटीचा फॉर्म्युला दिला वेवच्या. वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी म्हणजे पर्टिक्युलर टाईम, एका सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन कंप्लीट करते. आणि वेवलेंथ म्हणजे आपण बघितलं 2 कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट्समधलं अंतर असतं. आता साऊंड वेवबद्दल बेसिक आहे तर ही लॉन्जिट्युडनल मेकॅनिकल वेव आहे. फ्रिक्वेन्सी जी असते ती 20 हर्ट्स, फ्रिक्वेन्सीचं युनिट्स हर्ट्स आहे. 20 ते 20,000 हर्ट्स हे आपण ऐकू शकण्याची रेंज आहे, ऑडिबल रेंज. जास्त झालं समजा, म्हणजे समजा 20पेक्षा कमी असेल जे आपल्याला ऐकू येणार नाही, त्याला इन्फ्रासॉनिक म्हणतात. जो भूकंप असतो बेसिकली तो या फ्रिक्वेन्सीला आपल्याला फील होतो, पण आपल्याला ते ऐकू येत नाही. डॉग्स वगैरे जे असतात त्यांना ऐकू येतं पटकन. त्यानंतर अल्ट्रासॉनिक जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी असते ती 20,000पेक्षा जास्त असते, 20,000 हर्ट्सपेक्षा. आणि हे कुठं यूज होतं, अल्ट्रासॉनिक्स वगैरे स्कॅनिंगमध्ये वगैरे यूज होतं, किंवा अल्ट्रासाऊंड वगैरे जो करतो आपण. अल्ट्रासाऊंड म्हणजे प्रेग्नेंट वुमन असेल तर त्याच्या आतमध्ये चाइल्डची कंडिशन चेक करण्यासाठी. त्यानंतर अल्ट्रासॉनिक वेव जे आहे त्याचा खूप साऱ्या ठिकाणी उपयोग होतो. समुद्रामध्ये सोनार वगैरे यूज होतं, समुद्राची डेप्थ खोली चेक करण्यासाठी तिथे यूज होतं. क्लॉक्समध्ये यूज होतं. त्यानंतर चिमणीमधलं जो कचरा जमा झाला आहे, लॅम्प सूट म्हणतात त्याला, ते काढण्यासाठी यूज होतं. समजा सोनोग्राफीमध्ये यूज होतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी असते ती 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असते. त्यानंतर स्पीड ऑफ साऊंड किती असतो, नंबर फक्त लक्षात ठेवा, 340 मीटर पर सेकंड दिला असेल ते कुठंतरी.
जस्ट अ सेकंड. बरं, इथं काय काय स्टेटमेंट्स दिले आहेत. स्पीड ऑफ साऊंड इज मॅक्झिमम सॉलिड, हे लक्षात ठेवा. आणि मिनिमम गॅसेस. आपल्याला काय वाटतं शक्यतो की आपण जे बोलतो आहे हवेमधून जे आहे ते लवकर ट्रान्समिट होईल, तर तसं नाही आहे. सगळ्यात जास्त स्पीड जे असतं ते सॉलिडमध्ये असतं, त्यानंतर लिक्विड, म्हणजे सगळ्यात जास्त सॉलिडमध्ये असणार, कमी होणार लिक्विडमध्ये, आणि सगळ्यात कमी जे स्पीड असतं साऊंडचं ते गॅसमध्ये असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, टेम्परेचर चेंज झालं समजा तर साऊंडचं स्पीड जे आहे ते इन्क्रीज होतं. आणि किती टेम्परेचर बरोबर इन्क्रीज होतं तर 0.61 वगैरे. त्यामुळं आपल्याला ह्युमिड एअर असेल, सकाळी समजा धुकं वगैरे असेल तर आवाज ऐकू येतो लांबचा वगैरे. ठीक आहे. मॅक नंबर म्हणजे काय, साऊंडच्या स्पीडबरोबर आपल्याला एखादी गोष्टीचं स्पीड चेक करायचं असेल. आई, साऊंडच्या स्पीडबरोबर जसं की रॉकेट जे असतात, रॉकेट त्याचं जे स्पीड आहे ते मॅक नंबरशी कम्पेअर केलं जातं. किंवा मिसाईल्स जे असतात, मिसाईल ते किती फास्ट आहेत, तर मॅक नंबरपेक्षा जास्त आहे का कमी आहे. मॅक नंबर म्हणजे वेलॉसिटी ऑफ सोर्स आणि विथ रिस्पेक्ट टू वेलॉसिटी ऑफ साऊंड. वेलॉसिटी ऑफ साऊंड असते 340 मीटर पर सेकंड. जर त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते अल्ट्रासॉनिक, सुपरसॉनिक असे टर्म्स यूज केले जातात. इको म्हणजे काय, बेसिकली आपण जो आवाज आहे तो आपल्याला जेव्हा रिफ्लेक्ट होऊन बॅक ऐकू येतो, म्हणजे समजा तुम्ही कुठं डोंगराच्या तिथं गेला आणि तिथं एखादं नाव उच्चारलं, ते परत ऐकू येत असेल तुम्हाला 2-3 वेळा, तर त्याला इको म्हणतात बेसिकली. आता या बाबतीत गोष्ट काय लक्षात ठेवायची की कमीत कमी अंतर जे आहे इको ऐकू येण्यासाठी ते 17 मीटर पाहिजे. म्हणजे तुम्ही जिथून बोलताय आणि जिथून रिफ्लेक्ट माघारी होऊन येणार आहे, समजा तुम्ही इथून बोलताय आणि इथं भिंत असेल मोठी, तर यातलं अंतर जे आहे ते 17 मीटर पाहिजे कमीत कमी. त्यानंतर डॉपलर इफेक्ट वगैरे काही इम्पॉर्टंट नाही आहे, सोनोग्राफीमध्ये वगैरे यूज होतं. किंवा स्पीड वगैरे चेक करण्यासाठी यूज होतं. त्यानंतर हीट जे आहे फिनॉमिनॉन, थर्मोडायनॅमिक्समध्ये बेसिक गोष्टी झालेल्या असतात. थर्मल एनर्जीचं रिप्रेझेंटेशन आहे, किती बॉडीमध्ये थर्मल एनर्जी आहे हे शो करण्यासाठी यूज होतं. युनिट काय आहे, हीट एनर्जीचं जूल आहे. आणि कॅलरी वगैरे हा शब्द आपण यूज करतो, तर 1 कॅलरी म्हणजे साधारणतः 4.18 किंवा 4.2 जूल लक्षात ठेवू शकतं. 1 कॅलरी इज इक्वल 4.2 जूल. त्यानंतर टेम्परेचर जे आहे डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी यासाठी यूज होतं. थर्मोमीटर हे टेम्परेचर मोजण्यासाठी यूज करतात. आणि 3 स्केल्स आहेत आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये बघितलं, डिग्री सेल्सिअस, त्यानंतर केल्विन स्केल आणि फॅरनहाईट स्केल. या तिघांमध्ये फरक काय आहे, डिग्री सेल्सिअस जी आहे ती नॉर्मल स्केल आहे आपली. पाण्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, याच्यामध्ये ती कॅलिब्रेट केलेली आहे. जर आपल्याला फॅरनहाईट करायचं असेल तर पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट जो 0 आहे, फॅरनहाईटमध्ये 32 फॅरनहाईट असतो, आणि 100 डिग्री सेल्सिअस आहे ते 212 फॅरनहाईट असतं. आणि केल्विन स्केल आहे ती ॲब्सोल्यूट स्केल आहे, म्हणजे केल्विनमध्ये 0 असेल तर त्याच्या खाली टेम्परेचर जाऊ शकत नाही. सो केल्विनमध्ये 0 म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस असतं. सो 0 डिग्री सेल्सिअस जे आहे ते म्हणजे केल्विनमध्ये 273 केल्विन असणार. सो केल्विन ही डिग्री सेल्सिअससारखी स्केल आहे, लिनियरली वाढणारी. सो 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273मध्ये 100 ॲड करायचं, 373 केल्विन. ओके. आणि तुम्हाला जर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं टेम्परेचर, फॅरनहाईटमध्ये विचारलं तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस इंटू 9/5 + 32. समजते. आणि हे विचारलं आहे ऑलरेडी 1-2 वेळा, त्यामुळे हे लक्षात ठेवा. केल्विनचा जो फॉर्म्युला आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये जे टेम्परेचर दिलं आहे T इन डिग्री सेल्सिअस + 273 करायचं. हे झालं तुमचं केल्विनमध्ये कन्व्हर्जन. पायरोमीटर वगैरे जे आहे ते खूप जास्त टेम्परेचर जे आहे ते मोजण्यासाठी यूज करतात. पायरोमीटर, पायरॅनोमीटर, सनचं टेम्परेचर वगैरे. आता काही टेम्परेचर थर्मोमीटरच्या रेंजेस दिलेले आहेत. मर्क्युरी थर्मोमीटर जे आहे कॉमन -30 ते 350,
कारण मर्क्युरीचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो त्याच्या जवळपास आहे -30 -39 वगैरे काहीतरी असतं. इथे दिलं बघा, फ्रीजिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी -39 आहे. म्हणजे पाणी जसं बर्फात कन्वर्ट होणार 0 डिग्री सेल्सिअसला, तसं मर्क्युरी जे लिक्विड स्टेटमध्ये आहे ते फ्रीज कधी होणार -39 डिग्री सेल्सिअसला. त्यामुळं 39पेक्षा जास्त, -39पेक्षा जास्त म्हणजे -30पासून वरती टेम्परेचर मोजायला यूज होते. त्यानंतर काही थर्मोमीटर आहेत, कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटर, प्लॅटिनम रेजिस्टंट थर्मोमीटर वगैरे, थर्मोकपल, डिफरंट रेंजेस आहेत. त्यानंतर काही गॅस लॉज आहेत थर्मोडायनॅमिक्सचे. बॉयल्स लॉ म्हणजे P1V1 = P2V2. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तेव्हा प्रेशर आणि व्हॉल्यूम जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. त्यानंतर चार्ल्स लॉ काय सांगतो, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे तेव्हा टेम्परेचर आणि व्हॉल्यूम जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दोघांचा अर्थ काय, बॉयल्स लॉमध्ये काय सांगितलं आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, मग जेव्हा प्रेशर वाढवणार आपण तेव्हा व्हॉल्यूम जो आहे तो कमी होणार. चार्ल्स लॉ काय सांगतो, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे तेव्हा जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम पण इन्क्रीज होणार. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि तिसरा आहे गे-लुसॅक्स लॉ, की ज्यामध्ये जे आपण व्हॉल्यूम जो आहे तो कॉन्स्टंट ठेवला तर त्याच्या प्रोपोर्शनेटली प्रेशर आणि टेम्परेचर जे आहे त्याचं रिलेशन आपण स्टडी करतो. ओके. त्यानंतर थर्मल एक्सपान्शनची कन्सेप्ट आहे, कोणताही ऑब्जेक्ट किंवा मेटलच्या केसमध्ये इन जनरल जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा त्याची लेंथ जी आहे ती इन्क्रीज होते. सो चेंज इन लेंथ जी असते, इनिशियल लेंथ इंटू अल्फा म्हणजे कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, आणि डेल्टा थीटा म्हणजे किती टेम्परेचर वाढले. सो फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होईल तेव्हा ऑब्जेक्टची लेंथ जी आहे ती इन्क्रीज होईल विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. स्पेसिफिक हीट म्हणजे काय असतं, तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी बाय 1 डिग्री सेल्सिअस, त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. इथं दिलं आहे फॉर्म्युला खाली, डेल्टा Q म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनं जर आपल्याला टेम्परेचर वाढवायचं असेल त्या ऑब्जेक्टचं तर जेवढी हीट सप्लाय करणार आपण त्याला स्पेसिफिक हीट म्हणणार. पाण्याची किती असते ते लक्षात ठेवा, 4200 जूल पर kg पर केल्विन. 4200 किलोग्रॅम आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे 1 kg पाण्याचं किंवा 1 लिटर पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते 1 डिग्रीनं वाढवायसाठी आपल्याला 4200 जूल एवढी एनर्जी सप्लाय करावी लागते. ठीक आहे. पाण्याची खूप जास्त असते लक्षात ठेवा, स्पेसिफिक हीट. त्यानंतर लॅटेंट हीट म्हणजे काय ही कन्सेप्ट, समजा 0 डिग्रीचं आईस आहे आणि वॉटर पण 0 डिग्रीला असतं, 0 डिग्री वॉटर, समजते. सो हे दोन्ही 0 डिग्रीला एक्झिस्ट करतात. फेस चेंज करण्यासाठी जी हीट ॲब्झॉर्ब होते किंवा रिलीज होते त्याला लॅटेंट हीट म्हणतात. म्हणजे तुम्हाला पाणी जे आहे ते 0 डिग्री वॉटरवरून आईसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लॅटेंट हीट तेवढी रिमूव्ह करावी लागणार, तेवढं ते थंड करावं लागेल. आणि तसंच जो तुम्हाला जर बर्फ असेल त्याचं जर वॉटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लॅटेंट हीट तुम्हाला सप्लाय करावी लागेल. सो लॅटेंट हीट म्हणजे फेस चेंज करण्यासाठी जी हीट तुम्ही सप्लाय करताय. जसं की वॉटर जो आहे 100 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे आणि 100 डिग्री सेल्सिअसची स्टीम आहे, वाफ आहे. तर याच्यामध्ये टेम्परेचर वाढत नाही आहे, तरी पण आपण जेव्हा हीट सप्लाय करतो फेस चेंज होण्यासाठी वॉटर टू स्टीम म्हणजे लिक्विड टू गॅस, तर याला म्हणतात लॅटेंट हीट. लक्षात ठेवा हे. आता बर्फाचं वॉटरमध्ये करायला कमी लागते 80 कॅलरी आणि पाण्याची वाफ जी आहे ती 536 कॅलरी एवढी लागते. ह्युमिडिटी म्हणजे काय, मॉइश्चर कंटेंट किती आहे एअरमध्ये. जसं की पावसाळ्यामध्ये एअर जी असते ती जास्त ह्युमिड असते, किंवा तुम्ही मुंबई रिजनला गेला कधी मुंबईमध्ये तर तिथे समुद्रजवळ असल्यामुळं हवेमध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असतं, आर्द्रता जास्त असते. अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा अर्थ काय असतो, हवेमध्ये मॉइश्चर किती आहे डिवायडेड बाय किती मॅक्सिमम मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू शकतो ते, त्याची कपॅसिटी पर्सेंटेजमध्ये असतं हे.
आणि आपल्याला कम्फर्ट लेवलसाठी हे लागतं. ए सीमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी जे आहे, खूप जास्त ह्युमिडिटी पण गरजेची नाही आहे आणि खूप ड्राय झालं तरी पण आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोजण्यासाठी हायग्रोमीटर वापरतात. मी ज्या फॅक्ट सांगतो आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा, जास्त डिटेलमध्ये प्रिलिमला नाही विचारलं जातं. तुम्हाला मेन्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये हे असेल RAC सब्जेक्ट जो आहे, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, त्यामध्ये सायक्रोमेट्री जे असतं त्यामध्ये परत आहे हे. त्यानंतर हीट जे आहे ते ट्रान्समिट होण्यासाठी 3 प्रीडॉमिनंट जे मोड्स आहेत. कंडक्शन युजली मेटल्समध्ये होतं. एखादा रॉड आहे समजा, तुम्ही त्याला हीट केलं तर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते व्हायब्रेट व्हायला सुरू होतं आणि ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते परत दुसऱ्या ॲडजस्टंट इलेक्ट्रॉन्सला हीट ट्रान्सफर करतात एक साईडहून. सो कंडक्शन जे आहे मोस्टली मेटल्समध्ये होतं. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर कन्व्हेक्शन जे आहे मोड ऑफ हीट ट्रान्सफर, हा कशात असतो बेसिकली वॉटरमध्ये आपण बघतो. चहा किंवा पाणी तुम्ही गरम करताय समजा गॅसवर, तर पाणी समजा हे आहे, बॉटमचं जेव्हा हीट सप्लाय होणार इथं, तर पाणी जेव्हा गरम होईल तेव्हा त्याची डेन्सिटी कमी होते, हलकं होतं. ते हलकं पाणी वरती जाणार आणि वरती जे डेन्स पाणी आहे ते खाली येणार. सो यामध्ये बेसिकली कन्व्हेक्शन करंट सेटअप होतं. गरम पाणी वरती जाणार, गार पाणी खाली येणार. सो हे जे आहे गोल गोल मोशन याला बेसिकली कन्व्हेक्शन म्हणतात. जसं की समुद्रातल्या पाण्याची वाफ होते, ढग बनतात, पाऊस पडतो, परत ते खाली येतं. सो हे जे सायकल आहे वॉटर सायकल, त्याच्यासारखं जेव्हा पाणी तुम्ही गरम करताय तेव्हा गरम पाणी त्याची डेन्सिटी कमी असल्यामुळे वरती जातं, थंड पाण्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे ते खाली येतं आणि याची गोल मोशन जे आहे त्याला कन्व्हेक्शन म्हणतात. तिसरा मोड ऑफ हीट ट्रान्सफर जो आहे तो रेडिएशन आहे. आता हे बघा, कंडक्शन आणि कन्व्हेक्शनसाठी मीडियमची आवश्यकता असते. वॉटर असेल, सॉलिड असेल. रेडिएशनसाठी नो मीडियम इज रिक्वायर्ड. नो मीडियम म्हणजे काय, सूर्यापासून जे आपल्यापर्यंत एनर्जी येते सन टू अर्थ, ती जी आहे ती रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येते. कारण सन आणि अर्थच्या मध्ये जी मोकळी स्पेस आहे तिथं व्हॅक्यूम आहे, गॅसेस वगैरे खूप जास्त प्रमाणात नाही आहेत, ऑलमोस्ट काहीच नसल्यासारखं आहे. त्यामुळे ती जी एनर्जी ट्रान्समिट होते सन टू अर्थ ती रेडिएशनच्या फॉर्ममध्ये होते. रेडिएशन म्हणजे काय, एखादी बॉडी जास्त टेम्परेचरला आहे तर ती बिकॉज ऑफ इट्स टेम्परेचर हीट रिलीज करत राहणार, नेहमी रेडिएट करणार. म्हणजे आपणसुद्धा कंटिन्युअसली हीट जी आहे ती रेडिएट करतो आहे सराउंडिंगला, जर आपलं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा जास्त असेल तर. समजतं. सो सगळी बॉडी जे असतात त्या हीट रेडिएट करत राहतात कंटिन्युअसली. कोणती करणार नाही तर ॲब्सोल्यूट 0 केल्विनला जी बॉडी आहे ती फक्त करणार नाही, कारण त्याच्याकडे हीट नाही आहे काही. बाकी सगळ्या बॉडी ज्या आहेत, ज्या हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर बॉडी ज्या टेम्परेचरला हीट रिजेक्ट करणार. त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय, बेसिकली हीट ट्रान्सफरचा जो रेट आहे, रेट ऑफ हीट ट्रान्सफर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स किती आहे दोघांमध्ये त्याच्यावर प्रोपोर्शनल असतं. ऑब्व्हियसली दोघांमध्ये टेम्परेचरचा डिफरन्स जास्त असेल तर हीट ट्रान्सफर जास्त होणार. ब्लॅक बॉडी, आता हे रेडिएशनमध्ये येतं. ब्लॅक बॉडी म्हणजे काय, अशी बॉडी की जी जास्त हीट जी आहे ती ॲब्झॉर्ब करते त्याच्यावर पडलेली, त्याला ब्लॅक बॉडी म्हणतात. स्नो वगैरे जे आहेत त्या ब्लॅक बॉडीज आहेत, लक्षात ठेवा. ब्लॅक म्हणजे दिसायला ब्लॅक कलरचं नाही आहेत, तर हीट ॲब्सॉर्प्शन जास्त होतं आहे का कमी होतं आहे त्यानुसार ब्लॅक बॉडी वगैरे कन्सिडर होतं. ब्लॅक बॉडीचा अर्थ समजलं, जेवढी हीट पडते त्याच्यावर, हे बघा सगळ्यांवर जी हीट पडते, काही भाग ॲब्झॉर्ब होतो, शोषली जाते, काही भाग रिफ्लेक्ट होतो म्हणजे माघारी पाठवला जातो. एखादी बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर 100% ॲब्झॉर्ब करणार आणि ब्लॅक बॉडी जी आहे ती जेवढी हीट पडेल मॅक्सिमम ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करते. किर्चॉफ्स लॉ काय आहे रेडिएशनचं, तर ब्लॅक बॉडी जी असेल किंवा जी बॉडी जास्त प्रमाणात हीट ॲब्झॉर्ब करते ती तेवढी इमिट पण करणार नंतर. स्टीफनचा जो लॉ आहे रेडिएशनचा T⁴ वगैरे, म्हणजे टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड पर सेकंड फ्रॉम अ सरफेस इज प्रोपोर्शनल टू T⁴. म्हणजे टेम्परेचर जे आहे त्याचा 4थी जी पॉवर आहे या प्रोपोर्शनमध्ये हीट रेडिएशन होणार. एवढं काही गरजेचं नाही, हे खूप जास्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग टाईपमध्ये जातं.
आर्ट्सची पण मुलं असणार आहेत, सो एवढे जास्त डिटेलमध्ये नाही जात प्रिलिममध्ये. मेन्समध्ये तुम्हाला विचारतील कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. फक्त बेसिक अर्थ तिघांचं माहीत ठेवा, कुणाला मीडियमची आवश्यकता असते, कुणाला नाही आहे. बाकी हे लॉज वगैरे आपण मेन्सला बघूया नंतर. थर्मोडायनॅमिक्स जे आहे आता यातले पण सगळं तुम्हाला डिप्लोमा झालेलं असतं. 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बेसिकली काय सांगतो, बॉडी एचं टेम्परेचर बॉडी सीचं टेम्परेचर एवढं असेल आणि बॉडी बीचं टेम्परेचर हे बॉडी सी सोबत असेल मॅच, तर ए आणि बीचं सेम असतं. हा बेसिकली थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर इक्विलिब्रियमचा लॉ आहे. आणि हा कशामध्ये यूज होतो तर टेम्परेचर मेजरमेंटमध्ये. म्हणजे आपण थर्मोमीटर वगैरे जे सगळे वापरतो थर्मोकपल, हे या 0th लॉवर बेस्ड असतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. फर्स्ट लॉ काय आहे थर्मोडायनॅमिक्सचं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. बेसिकली एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. समजतं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि सेकंड लॉ जो आहे थर्मोडायनॅमिक्सचा तो बेसिकली हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, हीट पंप याच्या संदर्भात आहे. बट हे आत्ता सध्या एवढं गरजेचं नाही आहे. त्यानंतर लाईटच्या बेसिक प्रॉपर्टी काय बघूया आपण. लाईटचं स्पीड काय असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. लाईट ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, मगाशी आपण बघितलं. सूर्यापासून जी लाईट येते ती आपल्यापर्यंत पोचण्यासाठी 8 मिनटं 19 सेकंड लागतं वेळ. हा फक्त लक्षात ठेवा. आणि चंद्रापासून लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या अर्थवर येण्यासाठी फक्त 1.28 सेकंड लागतात. चंद्रापासून पृथ्वीवर लाईट रिफ्लेक्ट होऊन म्हणजे चंद्राची जी दिसते आपल्याला लाईट ते तिथं जी आहे आणि आपल्याला जी डोळ्याने दिसते यात 2.28 सेकंडचा फरक आहे. आणि सूर्यापासून जी लाईट रेडिएट व्हायला सुरू झाली ती आपल्यापर्यंत पोहोचायला 8 मिनटं आणि 19 सेकंड एवढा वेळ लागतो. आता लाईटच्या काय प्रॉपर्टीज आहेत. रिफ्लेक्शन म्हणजे काय, आरशामध्ये जे होतं आपल्याला जे आपलं प्रतिबिंब दिसतं, म्हणजे हे बघा लाईट जी आहे हा सरफेस जो आहे याच्यावर इन्सिडेंट झाली, हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे आणि इथून माघारी परत फिरली, हा रिफ्लेक्शनचा अँगल आहे. इन्सिडेंट आणि रिफ्लेक्शन समजतं. आरशामध्ये जे दिसतं बेसिकली त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, इझी आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स हे तिन्ही जे असतात, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, म्हणजे हे दोन्ही अँगल आहेत ते इक्वल असतात. आणि या तिन्ही जे आहेत ते एकाच बाजूला आहे. म्हणजे आरशामध्ये आपण बघतोय तर आपण आरशाच्या समोर आहोत. समजतं. आता क्वेश्चन कशावर विचारला जातो ह्याच्यावर. समजा आरसे जे आहेत, हा एक आरसा लावला आहे तुम्ही इथं, हा एक आरसा लावला आहे, याच्यामध्ये काहीतरी अँगल आहे हा थीटा, आणि तुम्ही इथं उभं आहे. एकच मिनिट. तुम्ही समजा इथं उभं राहिलं आहे आणि मग तुम्हाला इमेजेस किती दिसतील इकडं समजतं. म्हणजे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड ड्यू टू रिफ्लेक्शन. हा विचारलेला क्वेश्चन MPSC ग्रुप एमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी. सो ह्याचं सिम्पल फॉर्म्युला आहे n = 360 डिग्री डिवायडेड बाय थीटा. म्हणजे त्या 2 मिररमध्ये अँगल कितीचं आहे, 90चा असेल तर असे परपेंडिक्युलर मिरर आहेत, 90पेक्षा कमी आहे, 90पेक्षा जास्त आहे. जर 360 बाय थीटाची व्हॅल्यू इवन असेल, म्हणजे समजा इथं घेऊ फॉर एक्झाम्पल, हा 2 मिररमध्ये अँगल 90 डिग्री आहे, तर 360 बाय 90 किती आलं 4 हा एक इवन नंबर आहे. सो 4 इवन नंबर असेल तर तुम्हाला इमेजेस किती दिसणार, 4 - 1 3 इमेजेस दिसणार तुम्हाला. आणि जर 360 बाय थीटा ऑड नंबर आला, ऑड नंबर म्हणजे काय, समजा इथं जस्ट अ सेकंड कोणता नंबर घेऊ आपण, दोघांमधला जो अँगल आहे ह्याला डिवाईड केलं तर ऑड यायला पाहिजे हे. म्हणजे समजा इथं 3 4 आलं आहे त्याच्याऐवजी 5 नंबर आला, समजतं. तर ते डायरेक्टली तेवढंच येणार इमेजेस आपल्या लक्षात ठेवा. सो नंबर ऑफ इमेजेसची संख्या जी आहे ती नेहमी ऑड असते, ऑड. आणि मिररमधला जो अँगल आहे थीटा त्याच्यावरती डिपेंड करते. त्यातला अँगल जो आहे 360 बाय थीटा हा जर इवन आला तर -1 करायचं,
आणि ऑड आला तर डायरेक्टली तेच आन्सर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 360/θ हे उत्तर आहे. फक्त इवन संख्या येणार नाही, इवनमधनं 1 मायनस करायचं. ह्याच्यावर क्वेश्चन येतो ते लक्षात ठेवा. त्यानंतर मग स्पेरिकल सरफेसेस, मिररचे जे टाईप आहेत, कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव मिरर. कॉन्व्हेक्स म्हणजे बल्ज असतो बाहेरच्या साईडला, कॉन्केव म्हणजे खड्डा आहे आतमध्ये, केव. समजतं. मिररचा फॉर्म्युला आहे 1/v + 1/u = 1/f. u म्हणजे ऑब्जेक्ट किती लांब आहे मिररपासून, v म्हणजे इमेज कुठे तयार झाली आहे, आणि f म्हणजे फोकल लेंथ आहे त्याची. नाही विचारलं जाते. कोणता मिरर कुठे यूज होतो? कॉन्व्हेक्स जो आहे तो गाडीच्या काचांमध्ये वगैरे यूज होतो. प्लेन मिरर आपण घरात वापरतो. आणि कॉन्केव जो आहे तो शेविंगसाठी वगैरे यूज होतो. ठीक आहे. सो या बेसिक गोष्टी आहेत. आता नंतर जे राहतं फिजिक्सचं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.